सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही संदेश माता वैभव लक्ष्मीकडून घेत आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. पाहूया आपल्याला आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहे माता वैभव लक्ष्मी. डेथचं कार्ड येथे इंडिकेट होत आहे. मे बी काही टॉक्सिक पीपल होते तुमच्या अराउंड, तर ते तुमच्या जीवनामधून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. द डेथचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. मे बी असू शकतं काही असे नकारात्मक गोष्टी होत्या ज्यांनी तुम्हाला खूप जास्त टार्गेटेड केलेलं होतं. तुमच्या जीवनामध्ये तुमचं योग्य ते जे होतं, जे हक्काचं होतं ते तुम्हाला मिळू दिलं गेलं नाही. तर अशा लोकांना आता महालक्ष्मी त्यांच्या कर्माची शिक्षा देताना आपल्याला दिसून येत आहे आणि ती शिक्षा ह्या प्रकारची असेल असंही येथे इंडिकेट होत आहे. सो असू शकतं ज्वेलसी करणारे लोक खूप जास्त आहेत तुमच्या आजूबाजूला. तुम्ही खूप चांगलं कार्य करत आहात, तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हली कार्य करत आहात, परंतु जे नकारात्मक शक्तींनी भरलेले आहे, ज्यांना कधीही परमेश्वरावरती विश्वास नाही, युनिव्हर्सवरती विश्वास नाही, जे फक्त ह्या 3D लेवलवरती जीवन जगतात, तर असे काही आलतू फालतू लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. किंवा ते तुम्हाला सोशल मीडियावरती स्टॉक करत आहेत किंवा तुमच्याकडूनच नॉलेज घेऊन तुमच्यावरतीच ते त्याचा पुनर्वापर करताना दिसून येत आहे. तर असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहे जे तुमच्या प्रगतीवरती जळत आहे, जे तुमच्या जे काही ओव्हरऑल तुमचं जे काही ऑरा आहे त्यावरती सुद्धा ते जळत आहेत. किंवा अशी काही लोक आहेत ज्यांना कुणाचं चांगलं झालेलं पाहवत नाही. तर असे खूप खराब मेंटॅलिटीचे लोक तुमच्या आजूबाजूला असू शकतात. मे बी तुम्ही सोशल मीडियावरती असाल तर तेथेही काही निगेटिव्ह व्यक्तींचा प्रभाव आपल्याला येथे दिसून येत आहे. तर लवकरच अशा लोकांना मा काली सुद्धा येथे सोडणार नाही. तर ही डेथची एनर्जी तेच इंडिकेट करत आहे. जे काही मूर्ख लोक आहेत जे आजूबाजूला असतात नेहमी तुमच्या, सतत तुम्ही चांगलं कार्य करता परंतु त्यामध्ये ती लोक जी आहेत काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न करतात, तर त्याचा त्यांना लवकरच परतावा डिवाइन देताना दिसून येत आहे. अँड हा खूप जास्त रिस्की असू शकतो त्यांच्यासाठी. बिकॉज येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये मात्र ह्याचा काही प्रभाव होणार नाही. जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या जे काही धन आहे त्यामध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येत आहे. हे दोन्ही कार्ड खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत. तर मे बी असू शकतं धनाच्या बाबतीमध्ये जी काही चिंता होती ती सुद्धा येथे दूर होताना दिसून येत आहे. असू शकतं हे जे कार्ड आहे डेथचं अँड हे जे 4 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे, तर हे इथे इंडिकेट करत आहे की जे कोणी तुमच्या आजूबाजूला निंदा नालस्ती करत आहे, तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मा काली सुद्धा त्यांना इथे सोडणार नाहीये. मा काली, माता महालक्ष्मी, वैभव लक्ष्मी सगळे एकच रूप आहे ते इथे आपल्याला माहिती आहे. सो नक्कीच तुमच्या आर्थिक जीवनामध्ये इथे प्रगती होताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, तर नक्कीच ही जी कुणी व्यक्ती आहे जी सतत तुमच्यावरती स्टॉक करत असते, तुमच्या जीवनामध्ये लक्ष घालत असते, दुरून तुम्हाला पाहत असते आणि खूप जास्त नकारात्मक ऊर्जेने भरलेली ही व्यक्ती आहे, तर नक्कीच असू शकते ही कोणीतरी व्यक्ती आहे जी तुमच्या जवळचीच आहे मे बी, परंतु सध्या लांब कुठेतरी राहायला आहे किंवा कुठेतरी लांबून तुम्हाला ती पाहते, सोशल मीडियावरून पाहते, समोरासमोर कधीही येत नाही, परंतु तुमच्या जीवनामध्ये आहे ती व्यक्ती आहे. तुमचं त्याकडे लक्ष नाही परंतु त्या व्यक्तीचं मात्र तुमच्यावरती भरपूर लक्ष आहे आणि ती व्यक्ती सतत तुम्हाला तुमच्या जीवनाकडे पाहत असते. ती सतत, तुमचं मात्र लक्ष नाहीये, तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त आहात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यस्त आहात, परंतु येथे दिसून येत आहे की असे काही नकारात्मक लोक आहेत जे की खूप जास्त तुमच्यावरती दुरून वॉच ठेवतात. तर ते येथे नेगेटिव्हिटी पसरवत आहे, ज्वेलसी तुमच्यावरती पसरवताना येथे दिसून येत आहे. परंतु लवकरच त्यांच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी एक प्रकारे आपल्याला त्याची शिक्षा त्यांना मिळताना दिसून येत आहे. तर असू शकतं तुमची कुठली तरी विश आहे, इच्छा आहे, ती येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. बिकॉज द वर्ल्डचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे बरेच दिवस झाले तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत आहात परंतु ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, तर अशी एखादी गोष्ट तुमच्याकडे अचानकपणे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे द हाय प्रिस्टेसचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी तुम्ही कुठल्या तरी 2 सिच्युएशनमध्ये कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये आहात, तुम्हाला काय निर्णय घ्यावा हे समजत नाही, परंतु येथे माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे, योग्य त्या निर्णयापर्यंत तुम्हाला डिवाइन घेऊन जात आहे.
अगेन नाईट ऑफ वॉन्ड्स अँड नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की लवकरच तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे, ज्याचा प्रभाव आपल्याला येथे दिसून येत आहे. जी की तुम्ही सेवा करत आहात माता वैभव लक्ष्मीची, माता महालक्ष्मीचे, तर त्याचं तुम्हाला योग्य ते फळ येथे मिळताना दिसून येत आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलं की इंडिकेट होत आहे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त आहे. ज्वेलर्स लोकांचा प्रभाव तुमच्यावरती खूप जास्त आहे. नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला घेरलेले असण्याची शक्यता आहे. तर ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती लवकरच बॅकफायर होताना आपल्याला दिसून येत आहे. पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर नाईन ऑफ पेंटिकल्स अँड द सनचं कार्ड इथे इंडिकेट करतंय की माता लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. सध्याच्या एनर्जीमधून तुम्हाला कोण वाचवत आहे, तर तुम्ही जी काही सेवा करत आहात माता महालक्ष्मीची पहिल्यापासून, जी की खूप जास्त तुमच्यावरती लक्ष ठेवून जे कोणी लोक कार्य करत आहे, तर त्या सर्व नेगेटिव्ह ऊर्जांना माता महालक्ष्मी बॅकफायर करत आहे. आपल्याला माहिती आहे लक्ष्मीची 2 रूपं आहेत, एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी. तर अशी काही अलक्ष्मीची कार्य करणारी लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. तर इथे माता महालक्ष्मी तुम्हाला वाचवत आहे. वैभव लक्ष्मी तुमचं संरक्षण करत आहे. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा माता वैभव लक्ष्मी घेऊन येत आहे, माता महालक्ष्मी घेऊन येत आहे. तर नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे. खूप जास्त ज्वेलर्स, खूप जास्त तुमच्यावरती निगेटिव्ह ऊर्जा ठेवणारे लोक आहेत. तर ही लोक अशी का आहेत, तर तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही डिवाइनला समोर ठेवून जे काही कार्य करत आहात, तर त्यावरती ज्वेलसी करणारी ही लोक आहेत. नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती पाठवणारी ही लोक आहेत. तुमच्याकडे जे काही धन आहे किंवा तुम्ही जे काही डिवाइनशी एकदम कनेक्टेड आहात, तर ही अशी काही लोक तुमच्या आजूबाजूला आहे ज्यांना हे बघवतच नाही की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करत आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये एवढे सुख समृद्धी आहे. तर ते काही लोकांना पाहत नाही. मे बी असू शकतो तुम्ही खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहात तुमच्या जीवनामध्ये, तुमचे निर्णय जे आहेत तुम्ही स्वतः घेतात. तर यावरती सुद्धा काही लोकांच्या ज्वेलस भावना आहेत. आणि अशी एक व्यक्ती आहे जी खूप डबल माइंडेड आहे. म्हणजे तिला तुम्ही ओळखू शकणार नाही की असं वाटेल की ही व्यक्ती तोंडावरती एवढं चांगलं बोलते, परंतु माघारी ती व्यक्ती जी आहे तुमच्या विरोधात सतत राजकारण करत आलेली आहे. ती व्यक्ती सतत तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा पाठवत आलेली आहे. त्या व्यक्तीला असं कधीही वाटलं नाही की तुम्हाला तुमचं योग्य ते स्थान मिळावं. अशी एक ज्वेलस, एक नकारात्मक स्त्री ऊर्जा असू शकते. ती मे बी ती मेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर अशा काही जळू प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तुम्ही अडकलेले येथे दिसून येतात आणि वेळोवेळी ती लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु येथे तुमचा ऑरा जो आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. तुम्ही डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड आहात, त्यामुळे ती व्यक्ती तुमचं काहीही बिघडू शकणार नाही. कारण की आता साक्षात तुमच्यासोबत एक दिव्य शक्ती सतत वास करते. तर त्या दिव्य शक्तीला मात्र येथे ती नकारात्मक ऊर्जा हरवू शकत नाही. तर ती दिव्य शक्ती आहे बजरंगबलीची. तर बजरंगबलीची तुम्ही जी काही सेवा करत आहात, माता महालक्ष्मीची तर तुम्ही करतच आहात, परंतु त्याचबरोबर तुमचे रक्षण करणारे, तुमच्या भावासारखं तुमचं रक्षण करणारे बजरंगबली आहेत, हनुमंतराया आहेत. तर नक्कीच ते तुमच्या जीवनामध्ये जस्टिस घेऊन येत आहे. तर जस्टिस कशाच्या संदर्भात येत आहे, तर येथे आपल्याला दिसून येत आहे भरभरून तुमच्या धन, ऐश्वर्य, समृद्धी यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आणि हे लवकरच तुमच्या जीवनामध्ये येत आहे. बिकॉज पेज ऑफ पेंटिकलचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे जरी सध्याची सिच्युएशन मध्ये तुम्ही स्टक असाल, काही तुम्हाला दुःखी भावनांनी तुम्ही ग्रस्त असाल, काही तुमच्या बाबतीत नकारात्मक ऊर्जांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, पण तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे. जे की तुम्ही दान पुण्य करता, जे काही तुम्ही सध्याच्या जीवनामध्ये चॅरिटी करता, तर नक्कीच येथे दिसून येत आहे. त्यामध्ये तुमची जी काही एनर्जी आहे ती येथे पॉझिटिव्हिटीकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे. तुमच्यातील शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती येथे बॅलन्स होताना आपल्याला दिसून येत आहे. 12-12 पोर्टलच्या संदर्भात सुद्धा एनर्जी जाणवत आहे, बट ती आपण 1-2 दिवसांनी घेऊया. बिकॉज येथे दिसून येत आहे द चॅरिटचं कार्ड मे बी काहींच्या बाबतीमध्ये इनर मस्कुलाइन, इनर फेमिनाइन एनर्जी डिसबॅलन्स असू शकते. तर ती सुद्धा त्यांना ह्या 12-12 पोर्टलमध्ये त्यांना ती बॅलन्सिंग मध्ये आणावी लागणार आहे. तर त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ नंतर घेऊया. परंतु सध्याची जी काही ऊर्जा आहे ती येथे जाणवत आहे की माता महालक्ष्मी तुमच्याकडे काही गोष्टी ज्या आहेत खूप जास्त वेगाने घेऊन येत आहे. एक ऍक्शन ओरिएंटेड तुम्ही दिसून येत आहात. 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये कसलं तरी सेलिब्रेशन येत आहे, आनंद येत आहे. मे बी कुणाचं तरी मॅरेजच्या संदर्भात गुड न्यूज येताना येथे दिसून येत आहे.
तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये माता वैभव लक्ष्मी, माता महालक्ष्मी, माता धनलक्ष्मी, माता संतान लक्ष्मी, माता ऐश्वर्य लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. तर जे काही नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव होता तो लवकरच तुमच्या जीवनामधून बॅकफायर होत आहे. खूप लोकांनी तुम्हाला टॉर्चर केलेले, एका लोकांनी नाही तर बरेच लोकांचा यामध्ये हात दिसून येत आहे. तुमची जी काही पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्यामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा आहे, तर त्याचा कोणीतरी घात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवलात त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे वेळोवेळी, तरी सुद्धा तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आलेला आहे. परंतु ही लोक काही सुधारणारी नाहीयेत. त्यामुळे अशा लोकांवरती माता महालक्ष्मीची नक्कीच अवकृपा होणार आहे आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे त्याचे नकारात्मक परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. लवकरच ते त्यांच्या जीवनामध्ये खूप दारिद्र्याला अनुभवणार आहेत. तर येथे साक्षात माता महालक्ष्मीचं जर तुमच्यावरती वरद हस्त आहे आणि हनुमंतराया जर तुमची रक्षण करत आहे, तर ह्या ज्या काही दुष्ट शक्ती आहेत त्या तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, कारण की त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा लवकरच मिळताना इथे दिसून येत आहे. सो बॉटमची एनर्जी आपल्याला येथे 6 ऑफ वॉन्डची आहे. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक विजयी रथ पुढे घेऊन जात आहात आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस, कम्युनिकेशन स्किल वाढताना तुमचं दिसून येत आहे. योग्य प्रकारे मान सन्मान मिळताना तुम्हाला दिसून येत आहे. जे की तुमचा आहे ते तुमच्यापर्यंत येताना येथे आपल्याला दिसून येत आहे. 6 नंबरचं कार्ड आहे. सो लव्ह रिलेशनशिप मध्ये सुद्धा येथे आपल्याला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हिटी मिळताना दिसून येत आहे. त्याचबरोबर तुमची एनर्जी सुद्धा खूप जास्त हाय येथे असणार आहे. एनर्जी वाईज सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. असू शकतं एखादा जो काही टॉवर मुवमेंट झालेला आहे तुमच्या जीवनामध्ये, ज्यामध्ये खूप जास्त तुमचं सगळं माइंड जे होतं ते हेलावून गेलं, तर यामध्ये तुमचा दोष नाहीये. तर तुमच्यावरती काही लोकांनी असू शकतं नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव केलेला इथे दिसून येत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये हा टॉवर मुवमेंट यामागे येऊन गेलेला आहे. तुमची जी काही वाढती प्रगती आहे, तुमची जी काही वाढती प्रतिष्ठा आहे, पब्लिसिटी आहे, तर ती काही लोकांना पाहवत नाहीये. तुमच्यातील जे काही सच्चेपणा आहे, सत्यता आहे, तर ती नक्कीच काही लोकांना इथे पाहवत नाही आणि त्यांनी तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या मुवमेंट्सला तुम्हाला सामोरे जावं लागलं. बट ही एनर्जी लवकरच बॅकफायर होत आहे. पुढील 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली आहे. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर हा आजचा छोटासा व्हिडिओ होता, बिकॉज आज गुरुवार आहे. सो माता महालक्ष्मीचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. सो आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली आहे. तर ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. आणि जे कोणी ज्वेलर्स लोक आहेत तुमच्या आजूबाजूला खूप जास्त तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव करण्याचा ते प्रयत्न करतात, तर इथे तुम्ही तुमचं कार्य, पॉझिटिव्ह कार्य करत राहा. डिव्हाइन नक्कीच तुम्हाला सपोर्ट करत आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमची धनाची चिंता सुद्धा दूर होत आहे आणि त्याचबरोबर ह्या अशा नकारात्मक ऊर्जेंना तुम्ही सरेंडर करून टाका डिव्हाइनला, कारण की ते काय करणार आहे ते डिव्हाइन त्यांचं पाहून घेतील. सो तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी जी काय आहे ती अबाधित ठेवा. तर पर्सनल रीडिंग काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो धन्यवाद. जय माता महालक्ष्मी.